नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया लग्नाची बेडी. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं. सिंधू सावीला म्हणत असते, सावी आता तू झोप लवकर. सावी म्हणते, अजून 5 मिनटं फक्त, मग झोपेन मी. सिंधू म्हणू लागते, 5 मिनटं वगैरे काहीही नाही, आता तू झोप लवकर, मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. सावी म्हणते, असं का बरं, 5 मिनटांनी मी झोपेल. सिंधू सांगू लागते, तुला माहीतच आहे आपल्याला लवकर उठून आंघोळ वगैरे करावं लागतं. सावी म्हणते, हो माहीत आहे, फक्त 5 मिनटं आणि मी लवकर उठेन, त्याची काळजी नको करूस तू. पुढे आपण पाहतो, सिंधूचं लक्ष सावीनं काढलेल्या ड्रॉइंगवर जातं. सिंधू ते बघू लागते. सावी सांगू लागते, हे पहा किती छान आहेत, आई बाबा व 2 मुले आहेत. ते ऐकताच सिंधू मनामध्ये बोलू लागते, अंकुर जर असता तर बरं झालं असतं. सावीला आता मी कसं सत्य सांगायचं मलाच काहीही समजत नाही, असे ती मनातल्या मनात बोलू लागते. पुढे सावी सिंधूला विचारू लागते, माझे बाबा कसे होते, काही सांगशील का मला? राघव काकासारखे होते का? तसे असते तर चांगलं झालं असतं. आणि मी तसाच विचार करते की राघव काकाच आपले पप्पा आहेत. सिंधू म्हणते, तसा काहीही विचार करू नकोस, ते फक्त तुझे काका आहेत आणि ते विनूचे पप्पा आहेत, एवढंच लक्षात ठेव आणि बाकी काहीही समजू नकोस. सावी म्हणू लागते, हो पण आई तू मला काही सांगितलंच नाहीस, पप्पा कसे आहेत, काय आहेत आणि कसे होते, काहीही बोललेलीच नाहीस. सिंधू म्हणते, तू आता झोप, तुला सर्व मी सांगेन केव्हा तरी. पुढे आपण पाहतो, घरचे सर्व लोक चर्चा करत असतात व बोलत असतात. आपण पाहिलं की ते दरोडे आले होते कट्टा गँगचे, त्यांच्यापासून आपण कसे सुटका झालो. व सर्व लोक म्हणत असतात की सावीसुद्धा खूप धाडशी आहे, ती कशी बोलली, बाकीचे कोणीही बोललेले नाहीत पण ती बोलली उभे राहून. सावीकडे खरंच खूप डेअरिंग आहे. विनू म्हणतो, हो खरंच तिच्याकडं डेअरिंग आहे आणि ती धाडशीसुद्धा आहे, ती माझी सिस्टरच आहे ना, आणि ती माझी एक चांगली बहीण आहे. आई खरंच ना, सावी किती धाडशी आहे, कशी उभे राहून ती एकटी बोलली, आम्ही कोणीच बोललो नव्हतो, आम्ही सर्व शांत होतो आणि आम्ही खूप घाबरलेलो होतो आणि ती जरासुद्धा घाबरलेली नाही व ती बोलू लागली त्यांना. विनू म्हणू लागतो, मी सावीचं नाव काय ठेवलं आहे मोबाईलवरती सांगा पाहू. सावी म्हणते, माहीत नाही मला, काय ठेवले आहेस? तर तो सांगतो, प्रेम सिस असे मी ठेवलं आहे. सावीसुद्धा त्याच्या मम्मीकडून मोबाईल घेते व सांगू लागते, मी काय ठेवलं आहे ते पहा, लवली ब्रो असे मी ठेवलं आहे, तुझं नंबर सेव्ह केला आहे. विनू म्हणू लागतो, वाव किती छान, लवली ब्रो असे नाव तूनं सेव्ह केले आहेस. सर्व लोक सावीचे गुणगान गात असतात. हे पाहून आजीला खूप त्रास होतो व ती म्हणू लागते, काय बोलत आहात, सावीबद्दल कोणीही काही आता बोलू नका आणि तिचं काय गुणगान गात आहात इथे. आणि एक लक्षात ठेवा, ती तुझी नात नाही आहे, हे लक्षात ठेव म्हणजे झालं. आणि सिंधू असे करून ती सर्वांच्या जवळ येत आहे, हे लक्षात ठेव, आपल्याला तिला लांबच ठेवायचं आहे. सर्वजण निघून गेल्यानंतर आजी मधूला सांगू लागते, तुलाच आता काहीतरी करावं लागेल. मधू म्हणू लागते, आता मी काय करणार आहे आणि काय करावं लागेल मला? तर आजी सांगू लागते, जर तुला सिंधूला लांब करायचं असेल राघवपासून तर तुला आई बनावं लागेल. पुढे आपण पाहतो, सावी राघवला घेऊन येते व म्हणू लागते, आई तू मला सांगितलं नाहीस की हेच माझे बाबा आहेत म्हणून, आणि तू माझ्यापासून लपवलंस, असे का केलंस तू? आणि माझ्या बाबापासून दूर का केलंस, मला काहीच का सांगितलं नाहीस? सिंधू म्हणू लागते, अरे मी सांगणारच होतो, काही कारणामुळे मी सांगितलेलं नाही. सावी बोलू लागते, आता मला तू काहीही सांगू नकोस, मी आता तुझ्याशी बोलणार नाही, आता मी बाबांना घेऊन इथून जाणार आणि मी आता त्यांच्याकडेच राहणार आहे. सिंधू म्हणते, मला एवढी मोठी शिक्षा नको देऊस. सिंधू झोपलेली असते. अचानक तिला जाग होतं व ती म्हणते, हा कसला काय स्वप्न पडला होता कुणास ठाऊक, म्हणून ती घाबरू लागते. त्यानंतरून तिला झोपच लागत नाही. ती विचार करत असते की त्यांची भेट कशी झाली होती, राघवची व सिंधूची, व ते आधीचं सर्व आठवत बसलेले असते. पुढे आपण पाहतो, मधू उदास असते. राघव विचारतो, काय झालं? मधू सांगू लागते, विनू आपल्यापासून दूर झाला होता, ते मला सहावलं नाही. 2 दिवस दूर होता तर आपल्याला सहन झालं नाही, आता कायमचा गेला तर मग कसं होईल?
राघव सांगू लागतो, तसे काहीही विचार करू नकोस आणि त्यालाही आता कळतंय आणि तो काही दूर जाणार नाही. आणि सिंधूने सुद्धा सांगितलं आहे ना त्याला की आई बाप आपणच आहोत म्हणून. तिनं सुद्धा ह्याला पटवून दिलेले आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस, हा काही दूर जाणार नाही आपल्यापासून. त्यालासुद्धा आता समजेल. राघव पुढे म्हणतो, आता झोप, खूप वेळ झालेले आहे. तसे म्हणून राघव झोपी जातो. पुढे आपण पाहतो सिंधूला झोप येत नसतं. तीसुद्धा आधीचं सर्व आठवत बसलेले असते. इकडे आपण पाहतो मधू बसलेले असते. राघव विचारतो, अजून तू झोपलेली नाहीस का आणि काय करत आहेस? मधू सांगू लागते, आपल्याला आपलं नातं थोडं पुढं न्यावं लागेल, आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर राघव सांगू लागतो, तसे होणार नाही. मी फक्त विनूला कस्टडी भेटावं म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आणि मी तुझ्याकडे विनूची आई म्हणूनच पाहतो. आणि लग्नाआधीसुद्धा मी तसं बोललेलो होतो. त्यामुळे आपण दुसरं काहीही समजून घ्यायचं नाही. हे सर्व बोलत्यालं सिंधू ऐकून घेत असते बाहेरून व ती म्हणू लागते, मी यांच्या दोघांच्या मध्ये तर येत नाही ना. आणि मलाही असंच वाटत होतं की विनू, राघव आणि मधू तिघेही चांगले राहावं. मग आता मला त्रास का होतोय असे तिला वाटू लागतं व ह्यांच्यापासून दूर जावं असे तिला वाटू लागतं. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.